राहुल गांधी यांनी देखील दिवाळी अनोख्या पद्धतीत साजरी केली आहे। जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध दुकानात जात राहुल गांधी यांनी बेसनाचे लाडू आणि इमारती बनवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी आधी संपूर्ण प्रक्रिया पाहून घेतली आणि यावेळी त्यांनी इमारतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न विचारले। दिवाळीचा खरा गोडवा फक्त जेवणातच नाही तर नातेसंबंध आणि समाजातही आढळतो। आम्हाला सांगा, तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि ती कशी खास बनवतात, अशी देखील पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे। पंजाबच्या अमृतसर लगत अटारी सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली। जवानांनी सीमेवर पणत्या लावून आणि फटाके फोडून हा दीपोत्सव साजरा केला। यावेळी एका BSF जवान रुबी यांनी देशवासियांना संदेश दिला। त्या म्हणाल्या की आम्ही सीमेवर दिवाळी साजरी करतोय, आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर आहोत, पण BSF हेच आमचं कुटुंब आहे। आमच्या देशातील लोक शांतपणे दिवाळी साजरी करू शकतील यासाठी आम्ही सीमेवर हा उत्सव साजरा करतोय। देशाच्या सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या या जवानांच्या बलिदानाला आणि कर्तृत्वाला देशवासीय सलाम करतायत। जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय लष्कराच्या जवानांनी फटाके फोडून आणि पणत्या लावून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे। कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी देशवासियांना खास शुभेच्छाही दिल्यात। आम्ही सीमेवर सतर्क आहोत, तुम्ही आनंदाने दिवाळी साजरी करा, असा खास आणि अभिमानास्पद संदेश या जवानांनी देशवासियांना दिलाय। या जवानांचं गाणं आणि त्यांच्या उत्सवाचे क्षण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत। देशवासीय त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलामही करतायत। जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय जवानांनी दिवाळी साजरी केली आहे। समुद्र सपाटीपासून 12,000 फुटांवर अधिक उंचीवर बर्फाळ हवामानात आणि खडतर भूप्रदेशात हे जवान सतर्कपणे देशाच्या सीमांचं रक्षण करतात। आपल्या कुटुंबापासून दूर असले तरी ते सहकारी जवानांसोबत मिठाई वाटून, गाणी गात आणि नाचत दिवाळीचा आनंद साजरा करतात। सीमांचं रक्षण, ज्यामुळे देशातील लोक शांततेत आणि सुरक्षितपणे सण साजरे करू शकतात, हेच त्यांचं मुख्य ध्येय असल्याचं या जवानांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली आहे। दिवाळी निमित्तानं मोदींनी मुर्मू यांची ही सदिच्छा भेट घेतली। या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या। राष्ट्रपती भवनात पार पडलेली ही औपचारिक भेट सौहार्दपूर्ण वातावरणात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे। सणासुदीच्या उत्सवात भारतीयांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे। चला 140 कोटी भारतीयांच्या मेहनतीचं आणि सर्जनशीलतेचं सेलिब्रेशन करूया, असं मोदी म्हणाले। भारतीय उत्पादनं खरेदी आणि हे स्वदेशी असल्याचं अभिमानाने सांगा, असंही मोदींनी म्हटलंय। तसंच सणासुदीच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू सोशल मीडियावर शेअर करा, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, असंही त्यांनी नमूद केलंय। या दिवाळीत स्वदेशी खरेदी करून देशाची ताकद वाढवूया, असा सकारात्मक संदेशही त्यांनी देशवासियांना दिलाय। पंजाबमधील वायू प्रदूषणासाठी फक्त भारतीय शेतकरी जबाबदार नाहीत, तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 10 पट अधिक शेतागी झाल्याचं सॅटेलाइट विश्लेषणातून स्पष्ट झालंय। 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानात 2009 तर भारतीय पंजाबमध्ये केवळ 189 आगींची नोंद झाली आहे। वाऱ्याच्या दिशा बदलामुळे पाकिस्तानातील धूर भारतात पोहोचल्याची प्रतिक्रिया डॉक्टर रवींद्र खाईवाल यांनी दिली आहे। भारताच्या पंजाबमध्ये अवशेष जाळण्याचं प्रमाण 83% घटलंय, तरी प्रदूषणाचा स्तर वाढत असल्यानं तो चिंतेचा विषय ठरलाय। सरकारने 119 FIR दाखल करून 5.15 लाखांचा दंडही वसूल केला आहे। अमृत भारत एक्सप्रेस मधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ट्रेनमधील एका व्हिडिओमध्ये कर्मचारी कचऱ्यात फेकलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्स पुन्हा वापरताना दिसतोय। पॅन्ट्री कारमध्ये हे डबे वॉश बेसिनमध्ये धुवून पुन्हा अन्नासाठी वापरले जात असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रवाशांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय। आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकणारा हा प्रकार पाहून अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय। सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या पण आम्हाला मतदान न करणाऱ्या नमक हरामांची मतं नकोत, असं विधान त्यांनी एका प्रचार सभेत केलंय। अरवल जिल्ह्यातील सभेत बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भात एक प्रसंग सांगितला आणि आरोप केला। सगळ्या योजना घेतल्या जातात पण मतं मात्र दिली जात नाहीत, असं ते यावेळी बोलले। त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। RJD प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप करत बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर मौन बाळगल्याची टीका केली आहे।
देशभरात अंमलबजावणी खटल्यांची संख्या 9 लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि या घटनेची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखलही घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व उच्च न्यायालयांना प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिलेत. निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणीला वर्षानुवर्ष लागणं म्हणजे न्यायाची थट्टा असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. महाराष्ट्रात सर्वाधिक 3.4 लाख प्रलंबित खटले आहेत, तर सिक्कीममध्ये केवळ 61 खटले आहेत. सगळ्या जिल्हा न्यायालयांनी वेगाने निर्णय अंमलात आणण्यासाठी प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली असून पुढील सुनावणी 10 एप्रिल 2026 ला पार पडणार आहे. सीबीएसईच्या 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सीबीएसईने 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठीचं वेळापत्रक जाहीर केलंय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, तर 10वीच्या परीक्षा 9 मार्चला आणि 12वीच्या परीक्षा 9 एप्रिलला संपतील. प्रात्यक्षिक परीक्षा 17 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2026 दरम्यान घेतल्या जातील असं स्पष्ट करण्यात आलंय. सीबीएसई शाळा जानेवारीपूर्वी 6 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. देशात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानुसार पुढील 5 वर्षात 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा एक टप्पा पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं 10,650 नव्या MBBS जागांना मंजुरी दिली असून 41 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची भर पडली आहे. त्यामुळे देशभरात वैद्यकीय संस्थांची संख्या 816 इतकी झाली आहे. पदव्युत्तर जागांमध्ये देखील 5,000पेक्षा अधिक जागांची वाढ अपेक्षित आहे आणि एकूण संख्या 67,000वर जाईल. नवीन शैक्षणिक वर्षासाठीचे अर्ज नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आयोगानं दिली आहे. जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत जीएसटी रिटर्न दाखल करता येईल. ही सूट नियमित आणि तिमाही करदात्यांनाच लागू आहे. दिवाळीमधील सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेलाय. देशभरात 20 ते 23 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे कर भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो, म्हणून सरकारने ही सवलतही दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सूर्याच्या विकिरणाचा चंद्रावर परिणाम झाल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण इस्रोच्या चांद्रयान-2 या मोहिमेतील ऑर्बिटरनं टिपलंय. ऑर्बिटरवरील चेस-2 या उपकरणाद्वारे पहिल्यांदाच सौर उत्सर्जनाचा चंद्रावर झालेला थेट परिणाम नोंदवला गेलाय. या विकिरणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील अणू सुटून बाह्य वायुमंडलात गेले आणि वातावरणीय दाब आणि घनता एकाएकी वाढली आहे. ही दुर्मिळ घटना 10 मे 2024 ला सौर उत्सर्जन झाल्यावर नोंदवली गेली होती. मात्र ऑर्बिटर आजही सुमारे 100 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करत असून गेल्या 5 वर्षांपासून महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निरीक्षणं करतोय. ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारताने सर्वम AI हे स्वदेशी मॉडेल तयार केलं असून त्याचं आगमन येत्या डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2026 पर्यंत होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सर्वप्रथम ते स्वतः या मॉडेलचा वापर सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे हिंदीसह 10 स्थानिक भाषांचा वापर या मॉडेलसाठी करण्यात आलाय. त्यामुळे वापरकर्ते आपापल्या भाषेत संवाद साधू शकतील. सध्या बाजारात असलेल्या अन्य AI चॅटबोट्सपैकी सर्वम AI हे मॉडेलमध्ये स्थानिक भाषा वापरता येत असल्यानं ते अधिक उपयुक्त ठरू शकतं. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात एक केंद्रीय वॉर रूम स्थापन करण्यात आली आणि याची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली आहे. ही वॉर रूम देशभरातील सगळ्या रेल्वे स्थानकं आणि प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्याचं काम करत आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीचा अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. यासह या काळात 24 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे मंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी भारत यापुढे रशियासोबत तेलाचा व्यापार करणार नाही असा दावा पुन्हा एकदा केलाय. त्यांनी यापूर्वी बुधवारी 15 ऑक्टोबरला असाच एक दावा केला होता. मी भारताचे पंतप्रधान मोदींशी बोललो आणि त्यांनी सांगितलंय की रशियन तेलाशी व्यापार करणार नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या विमानात पत्रकारांना सांगितलं की भारताने तेल खरेदीबाबत तुमच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कोणत्याही फोन कॉलला नकार दिलाय. याला ट्रम्प यांनी उत्तर दिलंय. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील कोणत्याही संभाषणाचा भारताने मात्र नकार दिलाय. सौदी अरेबियाकडून पाकिस्तान अफगाणिस्तानला शांततेचा सल्ला दिला गेलाय. युद्धविराम कायम ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. दोन्ही शेजारी देशांनी संवादाद्वारे त्यांचे प्रश्न सोडवावेत. सौदी अरेबियानं पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमधील युद्धबंदी कराराचं स्वागतही केलंय. कतारची राजधानी दोहा इथे झालेल्या युद्धबंदी कराराचं सौदी अरेबियानं अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल असल्याचं वर्णन केलं. सौदी अरेबियाने या कराराच्या शाश्वतेसाठी आणि प्रदेशात कायमस्वरूपी शांततेसाठी आशाही व्यक्त केली. सौदी अरेबियाकडून पाकिस्तान अफगाणिस्तानला शांततेचा सल्ला दिला गेलाय.